नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या NG सोल्युशन चॅनलवर। तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही अंशात्मक अंतर पाहिलेलं आहे, त्याचे एक्झाम्पल आपण पाहणार आहोत। तर दर एका मिनिटाला मिनिट काटा हा 60 अंशने पुढे जातो, त्यानंतर तास काटा हा अर्ध्या अंशने पुढे जातोय। तर आपण 10 मिनिटाला ते एक प्रॉब्लेम सॉल्व केलेलं। तर आता आपण दुसरे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत। तर आपण सम घेऊया। 5 वाजून 10 मिनिटे 10 मिनिटे झाली असताना घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती? मित्रांनो, 5 वाजून 10 मिनिटांनी तर आपण पाच वाजून 10 मिनिटांनी म्हणजे 5 आणि हा मोठा काटा मिनिट काटा 2 वर, हा मिनिट काटा 2 वर आणि तास काटा 5च्या थोडं पुढे गेलेला असणार। तो किती अंश गेला आणि ह्या दोघांमध्ये आपल्याला कितीचा कोन झालाय ते बघायचं आहे। तर मित्रांनो, मिनिट काटा हा दर मिनिटाला मिनिट काटा किती 6 अंशने पुढे जातो। दर मिनिटाला मिनिट काटा 6 अंशने पुढे जातो। काटा 6 अंश, तर किती 10 मिनिटाला किती पुढे गेलेला असणार? 10 मिनिटाला 10 गुणिले 6 म्हणजे 60 डिग्री, 60 अंश तो पुढे गेला। आपल्याला ते डायरेक्ट पण करता येतं, कारण की 2 अंकामध्ये असणारा कोन किती 30 अंशाचा असतो। तर इथे डायरेक्ट 60 अंश आपण काढू शकतो, पण आपण फॉर्म्युलाच्या सहाय्याने जरा व्यवस्थित पाहूया। त्यानंतर मित्रांनो, तास काटा एका मिनिटाला अर्ध्या अंशने पुढे जातो। आपण पाहिलेलं आहे, एका मिनिटाला हाफ अंशने पुढे जातो, म्हणजे 10 मिनिटात तो 10 मिनिटाला तो 10 गुणिले हाफ म्हणजे 5 डिग्री पुढे जाणार। 5 डिग्री, तर दोन्ही यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होणार दोन्ही काट्यांमध्ये? तर तास व मिनिट काटा यांच्यातील कोन मित्रांनो, मिनिट काटा आहे 2 वर, त्यानंतर दोन्ही अंकांमध्ये 30 अंशाचा कोन असतो, म्हणजे हे 30 30 30 किती झाले 90 अंश, प्लस हे 5 वाजून 10 मिनिटे म्हणजे हा थोडा पुढे गेलाय, म्हणजे किती अंशाने पुढे गेलाय 5 अंशाने। 90 प्लस 5 बरोबर 95 डिग्री यांच्या दोघांमध्ये अंतर असणार आहे। मित्रांनो, किती वाजताना? 5 वाजून 10 मिनिटांनी। मित्रांनो, आपण अजून एक एक्झाम्पल पाहणार आहोत। मित्रांनो, समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा, आपण अजून काही एक्झाम्पलच्या रूपात ते सॉल्व करून पाहूया। मित्रांनो, आपण अजून एक एक्झाम्पल पाहणार आहोत। 6:15 म्हणजे 6:15 वाजता
घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल? घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? तर मित्रांनो 6:15 वाजता. 6:15 म्हणजे हा तास काटा मिनिट काटा 15 मिनिटे पुढे गेलाय. म्हणजे किती? आपण डायरेक्ट मित्रांनो पाहूया. 12, 3, 6, 9. 6:15 म्हणजे मिनिट काटा 3 वर आणि तास काटा 6च्या थोडा पुढे गेलाय. म्हणजे आपण 15 मिनिटांनी तास काटा किती पुढे जाणार? तर 1 मिनिटाला तास काटा जातोय, तास काटा अर्धा अंश पुढे जातोय. तर 15 मिनिटाला 15 गुणिले अर्धा किती आले? 7.5. 7.5 डिग्री तास काटा पुढे जाणार. आता यांच्यामध्ये 3 ते 6 मध्ये कोन असतो 90 डिग्री आणि हा कोन थोडा एक्स्ट्रा म्हणजे 7.5. तर आपलं 6:15 वाजता दोन्ही कोनांची 90 अधिक 7.5 बरोबर 97.5 डिग्रीचा आपल्याला कोन भेटेल मित्रांनो. तर मित्रांनो आपण अजून एक्झाम्पल आता तुम्ही नेटवर सुद्धा पाहून सॉल्व करू शकता. काही एक्झाम्पल घेऊ शकता. तर आपण इथे 3-4 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो हे आपले काही आपण काही रूल्स पाहिलेले आहेत. तर ते व्यवस्थित एकदा समजून घ्या. दोन्ही काटे एकावर एक किती वेळा असतात? 1 तासामध्ये, 12 तासामध्ये. त्यानंतर दोन्ही काटे एका सरळ रेषेत किती वेळा असतात? नंतर दोन्ही काट्यामध्ये 90 अंशाचा कोन हा किती वेळेस असतो? तर हे आपण व्यवस्थित अगोदर समजून घेऊया. त्यानंतर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करण्यात एकदम इझी जाणार. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.